मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुण्याच्या जवळच्या एका सिक्रेट हिडन स्पॉटला. एक चांगली छोटीशी ट्रेल आहे. नक्कीच मी रेकमेंड करेल हायकर्ससाठी, सायकलर्ससाठी. एक छोटासा ट्रेक रे मित्रांनो. तर तुम्ही पाहिलाच असेल, ज्याला वडाचा चौरा बोलतात. आणि आता मी सिंहगड रोडच्या फ्लायओव्हरवरती चढतो आहे. हा फ्लायओव्हर खूपच एक वरदान बनलेलं आहे, कारण की जर नसता तर आपल्याला बराच टाईम लागला असता शेवटपर्यंत पोचायला. हा फ्लायओव्हर खूप टाईम कट करतो. मित्रांनो, मी या ठिकाणी आधी पण 2 वेळा गेलेलो आहे आणि खरंच एक ऑफबीट आहे, कारण की बिलकुलही म्हणजे मानव वस्ती नाही आहे तिथे. आता थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे, बट ते जर सोडलं तर एकदमच असं वाटतं की यार आपण पुण्यात नाहीच, तर आपण कुठेतरी लोणावळा किंवा खंडाळा एकदम ऑफ रोडला आलो आहे. आणि मी एकटा नाही चाललेलो, माझ्यासोबत माझा मित्र पण आहे एक्सपल्सवरती. त्याची एक्सपल्स आहे 2022ची. खूपच जबरदस्त मित्रांनो, एक्सपल्स बाईकच जबरदस्त आहे. फक्त मला थोडे आता माझे ऑलमोस्ट 14-15 हजार किलोमीटर झालेत आणि थोडे रिलायबिलिटी कन्सर्न्स नक्कीच आहेत. मला कॉन्सेप्टसोबत एक इश्यू आला, नाहीतर बाकी पूर्ण बाईक एकदम टकाटक आहे. छोट्या मोठ्या गोष्टी चालतच राहतात, बट कॉन्सेप्ट 13,000 किलोमीटरमध्ये कॉन्सेप्ट खराब होणं एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती माझ्यासाठी. मी हायवेला लागायला निघलो आहे, बट असं नाही होवा की आगेतून फुपाट्यात. कारण की मित्रांनो, आजकाल बँगलोर हायवेला पण किती ट्रॅफिक असतं, काही प्रमाणच नाही झालेलं. सगळीकडे ट्रॅफिक खूप चाललं आहे. तुम्ही पाहिलं का, तुम्ही जे पाहिलं का, जे मी पाहिलं, किती छानसं गोंडसं बाळ होतं ना कुत्र्याचं. ठीक आहे. तर ट्रॅफिक तर दिसतंय मित्रांनो थोडंफार. अपेक्षा करा की ट्रॅफिक नसेल. ट्रॅफिक फक्त त्या नवले पुलाच्या खाली जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यालाच फार. भारत बेंझमेत काय खेचतंय या 6. आणि एक्सपल्स चालवण्याची जी मजा जितकी ऑफरोडला येते ना मला, तितकीच अशा हायवेला येते. कारण काय खेचते ना 5व्या गिअरमध्ये. नक्कीच एका गिअरची आवश्यकता आहे, नक्कीच. बट 110 क्रूज करणं 5th गिअरमध्ये प्रत्येक बाईकच्या बसची बात नाही आहे, म्हणजे या सेगमेंटच्या तरी. त्यामुळं मला तर खूपच इम्प्रेस आहे. आणि पुढे झाले फॉर्च्युनर, बादशाह डिलेवरी ट्रक, वॉल्वो 420 FM 420. मला खरं वाटतं की भारतीय रोडचा राजा आहे 420 आणि 520, कारण इतके टॉपचे ट्रक इंडियामध्ये चालतात, म्हणजे खूपच एक जबरदस्त गोष्ट आहे. मित्रांनो, आपण आता सिंहगड ते बँगलोर रोडला आहे. आणि हा जो वरचा पास जातो, हा जातो नरेच्या इस्कॉन मंदिराला. आणि काय खेचती आहे एक्सपल्स. हा मजाच येते, खूप मजा येते. ऐंशी. अरे म्हणजे मागे बघ तरी बाळा, कमीत कमी. हां, कमीच पाहू ते पण. इकडे तर पाऊस झालेला आहे, इकडे तर पाऊस झालेला आहे. डोंगर, काय ते पाणी, काय त्या बिल्डिंगी, आणि पुढे इंद्रधनुष्य दिसला मित्रांनो आज आपल्याला. म्हणजे आपली ट्रिप तर खूपच जबरदस्त होणार आहे. फक्त त्यांनी आपल्याला वरती सोडायला पाहिजे, कारण मागच्या वेळेस मी गेलतो तर ते बोलले काय त्यांचे साहेब आलेत, वरती जाऊ शकत नाही, जायचं असेल तर गाडी लावून जा. काय करतात काय माहिती. बट इथे तर काय मजा येते एक्सपल्स चालवायला. आणि इंद्रधनुष्य बघा पूर्ण दिसतोय.
हाच तो आनंद आहे यार. याच त्या गोष्टींसाठी, याच त्या गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी मी 1,80,000 रुपये खर्च केलेत ही एक्सपल्स घेऊन. मी मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस पूर्ण सगळं सोनेरी झालं होतं, म्हणजे थोडक्यात पिवळं झालं होतं आणि सगळा उन्हाळा होता. बट आत्ता ज्यावेळेस आलो आहे त्यावेळेस सगळीकडे एक हिरवळ पसरलेली आहे. जबरदस्त यार, खूपच. सह्याद्रीचं सौंदर्यच वेगळं आहे. आणि किती लाखो करोडो जण आजपर्यंत कात्रजच्या टनलमधून गेले असतील, पण या टनलच्या वरती जाणारे, वरती त्या डोंगरावरती जाणारे खूप कमी आहे. आणि मला वाटतं खूप नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला वरती जायला संधी भेटते आहे. पाहूया आता वरती काय होतं. आणि इथून ज्या खऱ्या क्लाइमची सुरुवात होते. आणि जरी तुम्हाला वाईड अँगलमध्ये वाटत नसेल की क्लाइम काय आहे, तरी एक्सपल्स थर्ड गिअरला स्ट्रगल करते आणि सेकंडला खूप शॉर्ट होतो आहे गिअर. बट मजा तर खूपच येते. आपल्या समोर कोणी पाहिलं तर कोणीतरी चालत चालले. ते बऱ्याच गाड्या लागल्यात आणि हे कुठेतरी गेले असतील इकडे आतमध्ये, कारण ते वरती तर नाही गेलेले. ओके, मित्रांनो इथं झालं आहे आमचा पोपट. इथं डांबरी रस्त्याचं काम चालू आहे आणि पूर्णपणे प्लॅन फेल झालेला आहे. पुढे कॉन्क्रीटचं जंगल आहे. जरी वरती जायचा प्लॅन खराब झाला असला तरी ॲडव्हेंचर इज नॉट अ प्लेस, ॲडव्हेंचर इज अ माइंडसेट. आणि आता आपण चाललो आहोत कात्रज टनलमध्ये. कात्रजचा बोगदा, कात्रजचा नवीन बोगदा. खूप मोठा बोगदा आहे हा, खूप मोठा. मला असं वाटतं की 1-1.5 किलोमीटरपेक्षा जास्त याची लांबी असणार आहे. ओसता वारा हैमान धारा, बिजलीची नक्षी अंबरा. आम्ही खूप विचारत होतो की जुन्या एक्सप्रेसनी जायचं का जुन्या टनलनी जायचं का नव्या टनलनी जायचं. बट विचार केल्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही जाणार आहोत ज्या मार्गाने आलो आहोत त्याच.
आणि याचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे, कात्रजचा चौक तिथे काम चालू आहे. आम्हाला भीती आहे की 10 किलोमीटर ट्रॅफिक लागेल आणि खूप अटकू आम्ही. त्यामुळे जसं आलं आहे तसंच गेलेलं फायदेशीर राहील. आणि आता आपण परत एकदा एंटर करतो आहे न्यू कात्रज टनल. आणि मी म्हटलं होतं ना 1-1.5 किलोमीटर लांबी असणार आहे, तर आहे 1338 मीटर्स, म्हणजे ऑलमोस्ट 2 किलोमीटर. कोणत्या चक्रीवादळात आल्यागत आवाज येतो. एका चक्रीवादळात आल्यागत टनलमध्ये आवाज येतो. आणि हे टनलमधून जो गरम हवा बाहेर फेकतात त्या पंख्यांचा, गाड्यांच्या टायरचा आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा आवाज आहे. मित्रांनो, ब्लॉगचा शेवट करायचं विसरून गेलो आणि आता आम्ही बरंच पुढं आलेलो आहोत. आम्ही परत जिथं ब्लॉग सुरू केला तो राजाराम पूल, त्याच्या खूप जवळ आलेलो आहोत. म्हणून आता मी जस्ट कॅमेरा चालू केला तुम्हाला सांगण्यासाठी की धन्यवाद मित्रांनो व्लॉग पाहण्यासाठी. आणि तुम्ही व्लॉग पाहतायत, आपले किती झाले व्लॉग्स, आता आपले 4+ व्लॉग झाले आणि तुम्ही पाहताय मित्रांनो, बट सबस्क्राईब नाही करत आहे, लाईक नाही करत आहे. नक्कीच मित्रांनो यार, प्लीज सपोर्ट करा एका मराठी यूट्यूबरला. मला खूप गरज आहे मित्रांनो मोटिवेशनची. तुमची एक कॉमेंट आली किंवा एक लाईक आली किंवा एक सबस्क्राईब आलं, त्याची जी नोटिफिकेशन येते ना मित्रांनो, ते एक माझ्यामध्ये एक नवीन एक तेज उत्पन्न करते. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आणि जर तुम्हाला आणखी असे मराठी ब्लॉगिंगचे, मोटो ब्लॉगिंग, ट्रेकिंग, हायकिंगचे व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बाकीचे व्हिडिओज पण नक्की पहा. धन्यवाद.